सुंदर ते धान उभे विटेवरी, हरि सुंदर ते धान उभे विटेवरी, 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 सुंदर ते धान उभे करकटावरी ठेवोनिया, तुलसी हार गळा कासे पीतांबर, हरि सुंदर पीतांबर, कटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुलसी हार गळा कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुलसी हार गळा कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभामणे विराजेत, कंठी कौस्तुभामणे विराजेत,
साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालो जन्म सुख झालो सुख झालो साजन सुख झालो साजन तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा सावधान माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी असं पाहिजे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हाय सर्व सुखाचे आगर हाय सर्व सुखाचे आगर वा बाबा रखुमा देवी वरा बाबा रखुमा देवी वरा तो हाय विठ्ठल बरवा तो हाय विठ्ठल बरवा बाबा रखुमा देवी तो हाय विठ्ठल बरवा हरी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय याजसाठी केला होता हास राजसाठी केला होता हास याजसाठी केला होता हास साठी केला होता हास शेवटचा दिवस गोड व्हावा देवटा दिवस गोड भावा देवटा दिवस गोड भावा आता निश्चिंतेने पावलो विसावा आतारी शिंदीने पावेन विसावा आता निश्चिंतेने पावलो विसावा शिंदीने पावेन विसावा कुंडलिया धावा कृष्णजिया कुंडलिया धावा कृष्णजिया कुंडलिया धावा कृष्णजिया कवतुक वाटे झाली आवेचाचे वाटे झाली आवेचाचे कवतुक वाटे झाली आवेचाचे वाटे झाली आवेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे मंगलाचे तेने गुणे नाम मंगलाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा शिंदीने पावेन विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा शिंदीने पावेन विसावा कुंडलिया धावा कृष्णजिया कुंडलिया धावा कृष्णजिया कुंडलिया धावा कृष्णजिया तुका मने मुक्ती परडिले नोवरी कामने मोरे वरी दिनोवरी तुका मने मुक्ती परडिले नोवरी कामने मोरे वरी दिनोवरी आता दिवस चारी खेळी मेळे दिवस चारे खेळी मेरे आता दिवस चारे खेळी मेरे आता निश्चिंतीने पावलो विसावा शिंदीने पावेन विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा शिंदीने पावेन विसावा कुंडलिया धावा कृष्णजिया कुंडलिया धावा
पार घुमाए याजसाठी केला हारा याजसाठी केला होता हा सारा याजसाठी केला हाना
टाळी वाजवा, टाळी वाजवा.
एकदा जोरदार टाळी वाजवूया सगळ्यांकरता जोरदार. वा. याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया. श्री विठ्ठल 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 समचरण सरोजम चांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. वा वा टाळी वाजवा भजन करा. टाळी वाजव जोरदार. वा. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. प्रारंभे विनंते करू गणपती विद्या दया सागरा. अज्ञानत्व हरो बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे. ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रस्वास्य वदनं कथाटोपीची माला. दंडकुमंडनुधर कट्यंकर रक्षक त्रिगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल एकलोगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक बाई मा. खरा ब्रह्मचारी म्हणा ते विचारी म्हणून भेटला राभणारी. दया सागरो भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला. लोकाभिरामं रणरंगधीरं
राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया, ज्यांच्या गावी केला वास त्यासे नसावे उदास। विठ्ठल याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा। आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली या धावा तृष्णेची या। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात। विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पर्यायापैकी असा थोडा विकू कमी करा, ट्रबल गेन कडक करा, बेस कमी करून। अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणावरुणालय भक्त काम कल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकाचे मैबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय चोकोबाराय निळोबाराय श्री संत सावता महाराज, श्री संत सेना महाराज, श्री संत नरहरी महाराज, श्री संत जळोजी मळोजी महाराज, श्री संत भोजलिंग काका, श्री संत सेना महाराज, श्री संत बाळूमामा, श्री संत भगवान बाबा बसलेल्या श्री संत कान्होपात्रा, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत बहिणाबाई, श्री संत सोयराबाई संत मंदेळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो। अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा। साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाची दीर्घकाळ वाटचाल करणारे तुम्ही बसलेले देवरूप शत्रुवर्ग आहात। संत वाङ्मयाने, संत साहित्याने आणि संत तत्वज्ञानाने आपलं जीवन फुलवणारे किंबहुना कृतार्थ करणारे तुम्ही थोर मंडळी पवित्र हरिकीर्तना करता उपस्थित आहात। सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो। अतिशय सुंदर आणि गोड असं नियोजन, आयोजन आणि संयोजन या थोरात परिवाराने केलंय। हा परिवार आनंदाने सुखाने जीवन जगत होता, पण कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा देवाची करणी झाली आणि एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व अण्णाचं या थोरात परिवारातून वजा झालं आणि या थोरात परिवाराला अनाथ करून गेलेत। पाहिलं तर 104 वर्ष 9 महिने जीवन जगले ते खऱ्या अर्थाने, आणि जन्माला आले तेव्हा वार सोमवार होता आणि मृत्यूचा वारही सोमवार आहे। मोठा दुःखाचा डोंगर या थोरात परिवारावरती कोसळला गेला। कैलासवासी तात्याबा महादू थोरात यांचं प्रथम पुण्यस्मरण। त्यांच्या पाठीमागं मोठा परिवार आहे, मंजुळा तात्याबा थोरात, त्याचबरोबर आदरणीय श्री भाऊसाहेब तात्याबा थोरात त्यांचा मुलगा, त्याचबरोबर आदरणीय संदीप तात्याबा थोरात मुलगा, सो सुरेखा संजय कराळे मुलगी, लंका छबुराव भोसे मुलगी। गोड असा हा थोरात परिवार आहे। सगळेच मंडळी या परिवारातील सगळेच, त्यामध्ये विशेषत्वाने कीर्ती भाऊसाहेब थोरात नात, श्रेयश भाऊसाहेब थोरात नातू, राज संदीप थोरात नातू। एकदा जोरदार टाळी वाजवून या थोरात परिवाराचं आपण स्वागत करा। कारण ज्या बापाने अण्णाने आपल्याला विश्व दाखवलं, हाडाचे काडक केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, विकू कमी ठेवा, आणि हे विश्व दाखवलं, हे जग त्या बापाने दाखवलं, त्या बापाचे आपल्यावरती ऋण आहेत।
त्या ऋणातून उपकार होण्याकरता एवढा मोठा कृतज्ञता सोहळा आयोजित केला. विठ्ठल विठ्ठल. या कीर्तन साथी करता हे सगळे मंडळी गायक वादक आकाशाच्या उंचीची आहेत. ब्राह्मण काका तुम्हाला वंदन करतो. त्यामध्ये विशेषत्वाने गायनाच्या साथी करता असलेले हे सगळे टाळकरी गोड मंडळी आहेत. माझ्यावरती प्रणितांत प्रेम करणारे आदरणीय वंदनीय माझे परमस्नेह परममित्र श्याम महाराज जोगदंड गुरुजी, एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर आदरणीय त्यांच्या बाजूला उभा असलेले माझ्या समवेत आलेले आदरणीय श्री गोड आवाजाचे धनी रामेश्वर महाराज घंगळे, एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर गोड आवाजाचे धनी वारकरी संप्रदायाची सेवा करणारे आदरणीय श्री शिवानंद महाराज पवार, एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर आदरणीय श्री गोड आवाज आहे, आवाजाची माधुर्यता आहे, स्वभावही गोड आहे, निलेश दादा करता जोरदार टाळी वाजवा दादा. सगळेच मंडळी विनेकरी बाबा गोड आहेत. बाबा तुम्हाला मनापासून वंदन करतो. पाठीमाग सगळेच भजनी मंडळी सगळ्यांना मनापासून वंदन करतो. एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्याकरता. टाळी अशी मेलगत नका ना वाजू. कट्टाला GST काही टोल ना काय टाळीला अशी मोकळी वाजवा ना. आणि कीर्तनात जर कंजूसपणा केला ते एक माझं वाक्य घरी घेऊन जा. जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, मग कीर्तन झाल्यास 12:30 वाजता यमत असं कवटाळी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळेच गोड मंडळी दादा वाजवतात बरं का. विनेकरे बाबा तर हसत होते वाजवताना, पाहिलं म्हणे पा कसा घाम आलाय त्यांना दादाला. महाराज नका पुसू, राहून द्या, लोकांना कळून द्या घामाचा पैसा काय काय फुकट आहे का, राहून दे नका पुसू. असं दिसलं पाहिजे ना लोकांना बी. फुकट नाही, त्याला रग लागती. 2-3 महिन्यापूर्वी यांचा ॲक्सिडेंट झाला. आम्ही कीर्तन झाल्यानंतर गावी गेलो आणि ते आळंदीच्या वारीला वारी करता आले, कार्तिकी वारी करता येता येता बाईकवरती आले आणि रात्रीच्या 11-11:30 वाजता समोरून एक गाडीवाला दारू पिऊन आला होता. ॲक्सिडेंट झाला आणि जवळपास 2 महिने ते ॲडमिट होते जालन्याला आमच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, कलावती रुग्णालयामध्ये. पण त्यांच्या दोन्ही हातामध्ये असं त्रास होतो त्यांना. आणि मला वाटतं पुढीच्या हातात ना, त्या हातामध्ये रॉड टाकलाय. रॉड आत्ताची घटना आहे, 2-3 महिन्यापूर्वीची. रॉड टाकलाय आणि जेव्हापासून बरं झाले मला असं वाटतं त्यांचं पहिलंच कीर्तन आहे वाजवण्याकरता. एकदा जोरदार टाळी वाजवा. सगळे मंडळी आळंदीच्या वारीना निघालेले आहेत. आपणही सगळे मंडळी जाणार आहोत. गोड असा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं. संदीप दादांनी मला फोन केला. खूप स्वभाव रॉयल आहे त्यांचा. त्यांचे बंधूही खूप सुंदर गोड आहे त्यांचा स्वभाव. दमण या शहराच्या ठिकाणी बिझनेस करताय. स्वभाव प्रेमळ आहे. आल्यानंतर ताई कुठे, हा हे सगळे मंडळी एवढे प्रेमाचे मंडळी. चहा नाश्ता महाराज वेळेत आलात, पुरा आनंद वाटला. सगळेच मंडळी या परिवारातील सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. ताई बाई अक्का माझी लाडकी बहीण, आर्थिक सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील सगळे मान्यवर आहे. विशेषत्वानं साऊंड सिस्टीम खूप सुंदर. एकदा जोरदार टाळी वाजवा साऊंड सिस्टीमवाला दादा करता. तुम्हाला वंदन करतो. समोर आपण हे चित्रीकरण रेकॉर्डिंग चालू आहे आपल्या या कार्यक्रमाची. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं यूट्यूब चॅनल गाजलेलं आहे, स्वभाव त्यांचा गोडे, एडिटिंगची पद्धत खूप सुंदर आहे. भगवंत कीर्तन या यूट्यूब चॅनलचे सर्वा आदरणीय श्री दीपक दादा कोले नाशिकचे, एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. फार लांबून नाशिकहून ते तुमच्याकरता आलेत, त्यांना वंदन करतो. त्याचबरोबर त्यांचे बंधू समोर बसलेले खूप गोड स्वभाव आहे, प्रांजळ स्वभाव आहे, पण प्रेमापोटी त्या ठिकाणी या ठिकाणी आलेले. त्यांचंही खूप गाजलेलं यूट्यूब चॅनल आहे माऊली SD म्हणून. तुम्ही पाहिलं असेल एवढं सुंदर. आता महाराष्ट्रामध्ये त्यांच्याही चॅनलची धुमाकूळ आहे. दोन्ही भाऊ आहेत, राम लक्ष्मणाची जोडी आहेत. टॉप 10 मधलं चॅनल आहे त्यांचे आमचे ऋषीदादा पाबळ. एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. सगळेच मंडळी जीवा भावाचे आहेत. बाबाला बसता येत नाही, खुर्चीवरती बसलेत. बाबा तुम्हाला वंदन करतो. सगळेच मंडळी माऊली तुम्हाला वंदन करतो. दादा तुम्हाला, सगळेच मंडळी, ताई दादा, बाल गोपाल मंडळी, सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब चेअरमन व्हाईस चेअरमन, तळ्यावाले माळ्यावाले खाळ्यावाले, गावात राहणारे वस्तीत राहणारे मळ्यात राहणारे, इकडे बसलेले तिकडे बसलेले, जवळ बसलेले इकडच्या बाजूला बसलेले तिकडच्या बाजूला बसलेले, चष्म्यावाले उपरण्यावाले गॉगलवाले पटक्यावाले धोत्रावाले पायजाम्यावाले अष्टगंधवाले, ताई बाई अक्का, सगळेच मंडळी जे कीर्तन आले त्यांचं भलं, जे घरी राहिले त्यांचं चांग भलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
जो अभंग कीर्तनाला निवडलाय तो मोठा गोड आहे. थोडा विकू कमी करून ट्रबल कडक करा. अद्वैत प्रकरणातील अभंग आहे. या अभंगाचा भाव जर पाहिला सरळ सरळ अर्थ फार गोड आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थातला अट्टास केला. कशा करता केला? साधक तर म्हणतात महाराज ज्याचा जन्म झालाय त्याला मरण येणार आहे, तुम्हीच म्हणताय. उपजे ते नाशे नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. किंवा ज्ञानोबराईची भाषा आहे, देहाची या गाव आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जया परी. ज्याचा जन्म झाला त्याला मरण निश्चित आहे. पण तुकोबाराय म्हणतात त्या साधकाला, बाबा हो मरण हे प्रत्येकाला येणार आहे, पण आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला. साधनाने साध्य प्राप्त आमच्या जीवनामध्ये झालं. परिणाम आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. यासाठी केला होता अट्टहास. कशा करता अट्टहास केला? शेवटचा दिवस गोड होण्याकरता अट्टहास केला. ते साधक म्हणतात, तुकोबाराया तुमचा अट्टहास शेवटचा दिवस गोड होण्याकरता होता. तुमचा शेवटचा दिवस गोड झाला. आता काही टेन्शन काही चिंता. महाराज म्हणले मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. मी विसावल्या गेलो, मी थांबल्या गेलो. का? महाराज तुमचा शेवटचा दिवस गोड झाला, तुम्ही निश्चिंत झाला. कशामुळे? तर तुकोबाराय म्हणतात, कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा परमात्मा तो सत्ताधीश गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले. जो जगाते चाळीता ऐसा तू समर्थ तो. कट्टेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक, त्याच्या नावाचं आम्हाला कौतुक वाटू लागलं. त्याच्या नामाचं कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे. तिने गुणे किंवा येणे गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेच्या. परिणाम शेवटच्या चरणात तुकोबाराय त्याचा परिणाम सांगता. काय परिणाम झाला? दुर्लभ असणारी मुक्ती. सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता 4 प्रकारच्या वेदांत शास्त्रामध्ये मुक्तिरूपी स्त्री आहेत. महाराज म्हटले ही मुक्तिरूपी स्त्री आता आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परणलेली नोवरी. नवरी झाल्यामुळं राहिलेलं भक्तीचं राहिलेलं परमार्थाचं आयुष्य त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत आम्ही आनंदाने घालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेच्या. हा झाला अभंगाचा भाव. विठ्ठल विठ्ठल. बसलेले मंडळी एक छोटीशी सूचना आहे, तुम्ही जरा थोडासा फ्रेश बसा. बरं थोडं फ्रेश, थोडस फ्रेश बसा. नॉर्मल. हा काय मी प्रवास करून आलोय, तुम्ही प्रवास करून नाही आले. मी पहाटे 3 वाजता माझ्या गाडीत बसलोय. मी स्टेटस टाकलं होतं ऑन द रोड. फार मी थकून आलोय. तुमचे चेहरे पाहून मी कीर्तन करणारे. तुम्ही असं बटाट्यासारखं बघू नका, मला भीती वाटते काका त्याची. असं मोकळं बसा, फ्रेश बसा. मी थोडं आणि गोड कीर्तन देणार आहे तुम्हाला. कारण टेन्शन घेऊ नका आणि 1 घंटा मला टेन्शन देऊ नका. मोकळं बसा, फ्रेश बसा. अतिशय सुंदर आणि सगळ्याला समजेल पचेल सोप्या सुटसुटीत भाषेत मी कीर्तन करणार आहे बरं का. टाळकरी मंडळी, तुमच्या डोक्याच्या वरून जाईल असं मला कीर्तन करता येत नाही, मी करीत नाही. थोडं शॉर्ट बट अँड शूट, थोडे परिनिरे अशा पद्धतीचं कीर्तन देणार आहे. टेन्शन घेऊ नका, मोकळं बसा, चिंता बिंता करू नका. कारण चिंता करायचीच कशाची? येतानी काय आणलं का? बोला बोला बोला. अशा मान हलवा बरं. येतानी काय आणलं का ताई? माझी आई नाही ना ताई. जातानी काय घेऊन जाणार आहे का? खाली हात आया है, खाली हात आया है, तू खाली हात जाएगा. येतानी काय आणलं नाही, जातानी काय आपण घेऊन जाणार नाही. आता मी एवढं लांबून आलो, घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. नाही म्हणते असं नक्की करून दादा. टेन्शन घेऊ नका, मोकळं बसा, फ्रेश बसा. चिंता बिंता अजिबात करू नका. काय करा? देवाचं चिंतन करा. कसं? कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल. त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठ्ठल विठ्ठल.
कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. काय माझ्या तुकोबारायांची उंची हो, काय अभंग सहित आहे माझ्या तुकोबारायांची. तुकोबारायांची उंची जर पाहिली तर आपल्या सगळ्यांच्या पाठांतरातलं एक प्रमाण डोळ्याच्या समोर येतं. काका आणो रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तुकी तुकला तुका विश्व भरुनी उरला एका. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी. तुकोबारायाची उंची आकाशाच्या उंचीची आहे. काय माझ्या तुकोबारायांचा परिचय, काय माझ्या तुकोबारायांची ओळख. आपण सगळे जाणकार तज्ञ हुशार मंडळी आहात इथं बसलेले. साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नाची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वत मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर साधना करून देहासगट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यांनी सुवर्णाक्षराने लिहिला, इंद्रायणी काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाई यांच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आले. सर्वसामान्य माणसासाठी मोक्षाचा देवान पंथ ज्यांनी खुला केला ते संत श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आजच्या भागामध्ये परमार्थातला प्रयत्न सांगतात. विठाल माझ्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये साधनाद्वारे साध्य प्राप्त केलं. माझ्या तुकोबारायाने भक्ती केली, परमार्थ भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर जाऊन माझे तुकोबारे साधना करायचे, भजन करायचे, नामचिंतन करायचे. सज्जना हो, एका शिळेवरती माझे तुकोबारे बसायचे, हातामध्ये लेखणी घ्यायचे आणि पंचमेध गाथ्याची निर्मिती माझ्या तुकोबारायाने केली. तुमचा आणि माझा माथा ठिकाणावर येण्याकरता तुकोबारायाने गाथा निर्माण केला. विठाल शिळेवरती बसावं, हातामध्ये लेखणी घ्यावी आणि कधी भंग होणारे अभंग माझ्या तुकोबारायाने लिहावे या समाजाकरता. एका दिवशी आई जिजाई साहेबांनी प्रश्न विचारला तुकोबारायांना, मालक ऊन फार पडतंय, तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवण करत नाही. जिजाई साहेब म्हणतात, ऊन फार पडतंय, पोटात अन्नाचा कण नाही, तुम्ही डोंगरावर जाऊन भजन करताय, शिळेवरती बसून अभंग लिहिताय, मला फार काळजी वाटते हो मालक, चिंता वाटते तुमची. तुकोबाराय म्हणतात, आवले चिंता करू नको, चिंता करणारा विटेवरती बसलाय. तुमची माझी चिंता करणारा तो, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पण मालक मी भाकरीचं गठुडं घेऊन डोंगराच्या दिशेने येते, भाकरीचं गठुडं घेऊन आल्याच्या नंतर मला कसं कळणार तुम्ही भंडारा डोंगरावर भजन करताय, भामचंद्र डोंगरावर भजन करताय की घोराडेश्वर डोंगरावर भजन करताय. तुकोबाराय म्हणतात, आवले एक काम कर, डोंगराच्या दिशेने भाकरीचं गठुडं घेऊन आल्याच्या नंतर डोंगरापाशी ये आणि डोंगराच्या पायथ्याला आल्यानंतर तिथल्या मातीला कान लाव आणि त्या मातीतून, ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल, समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करताय. जोरदार बाबा. हे बघा, पानी पीना हो तो छान कर पीजिए, गुरु करना हो तो पहचान कर कीजिए और ताली बजाना हो तो खुलकर बजाइए. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, मना वेळो वेळा हा सुख सोहळा, स्वर्गी नाही विठ्ठल. माझे तुकोबाराय भजन करायचे, नामचिंतन करायचे, परमार्थ करायचे. किती त्रास माझ्या तुकोबारायानं साधना करण्याकरता झाला. एका दिवशी तर माय शुभा कासाराच्या पत्नीने गरम उकळत पाणी केलं आणि गरम उकळत पाणी माझ्या तुकोबारायांना आंघोळी करता सकाळी बोललो, नाहणीमध्ये माझ्या तुकोबाराय स्नान करताय, गरम उकळत पाणी घ्यावं आणि अंगावरती असं टाकावं.
अंगाच्या 10 निघाव्या, तुकोबराच्या डोळ्यामध्ये पाणी यावं, झळे माझी काय टाळी वाजवा, टाळी वाजवा मायबा, माझी काया लागला वा वा गायक वा, झळे माझी काया लागला झळे माझी काया लागला झळे माझी काया लागला झळे माझी काया तुकोबराच्या अंगावरती गरम पाणी टाकावं, अंगाचा 10 निघावा, डोळ्यामध्ये पाणी यावं, देवा पांडुरंगा. पण तुकोबराने विठ्ठल विठ्ठल भजन सोडलं नाही. सज्जन हो, ए देवा, देवाचा धावा केला. धाव रे केशवा, धाव रे माधवा, धाव रे अनंता, धाव रे समर्था. वा वा. वा 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 वा, टाळी वाजवा, टाळी वाजव जोरदार. अंगाचा 10 निघावं माझ्या तुकोबरायांच्या भजन केलं देवाचं, पण तरी सुद्धा परमार्थ सोडला नाही, साधना सोडली नाही. काय माझ्या तुकोबरायांचं जीवन आहे, काय माझ्या तुकोबरायांची उंची आहे. साधनाच्या द्वारे साध्य प्राप्त माझ्या तुकोबरायांनी केलं. काय साध्य काका? साध्य तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. साधनाने साध्य प्राप्त केलं. साध्य प्राप्त केलं, परिणाम काय झाला तर तुकोबरायांच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. इथं बसलेल्यापैकी असं कोणाला वाटत नाही की माझा शेवटचा दिवस गोड व्हावा? प्रत्येकाला वाटतं का नाही? अशा मान हलवा ना, हां असं बोलत चला जरा. का वाटतं शेवटचा दिवस कडू व्हावा, आंबट व्हावा, तुरट व्हावा, पांचट व्हावा, खारट व्हावा? होय कसं वाटतं शेवटचा दिवस कसा व्हावा? तुकोबरा म्हणतात शेवट तो माझा बहु गोड झाला. माझ्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. माझ्या परमार्थातला अट्टास आहे, हे माझ्या भक्तीचं दिवस आहे, जगणं आहे माझं. प्रापंचिक अट्टास किती करतो आपण संसारामध्ये? हाडाचे काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा होतो का? त्याला फळ येत नाही. कारण दुःख बांधवडी, संसार दुःख मूळ. अहो नाही पूर्ण होऊ शकत. एक मोठ्याची यादी देतो तुम्हाला. राजा रावणाच्या संसाराकडे जर नजर फिरवली तर बायका किती होत्या त्याला?
बोला बोला बोला. 80,000. एकदा टाळी वाजव, समोर बसल्या दादा करता एकदा. 80,000 बायका, 1 लाख, थोडा आवाज द्या, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू आणि 1.25 लाख पंतू. घरी गेल्यावर बेरीज करा, डोकं बंद पडतंय, कॅल्क्युलेटर हँग पडन. आणि तो जर आता इथं असता आणि निवडणुकीला उभा राहिला असता, कोण निवडून आलं असतं? मग पंतप्रधान कोण असतं? राजा रावण का नाही? किती मोठा राजा रावण, लय मोठा. स्वतःच्या आई करता आत्मलिंग आणणारा जगाच्या पाठीवर एक राजा माणूस आहे, त्याचं नाव राजा रावण. महादेवाचा एक निष्ठ भक्त, एवढा मोठा असणारा, एवढी मोठी उंची त्याची. सटवीला तर बाळंत पण करण्याकरता ठेवलं होतं. गणपती बाप्पाला गाढ ववाळायला ठेवलं होतं. कोणी? सटवीकरी बाळंत पण गणपती बाप्पाला गाढवं राखाला. किती मोठा राजा रावण, 33 कोटी देवाला बंदिस्त केलं, एवढा मोठा. अजून काय सांगू? एवढा मोठा राजा रावण होता. प्रापंचिक अट्टहास होता 3. इकडे बघा, 1 समुद्राचं खारं पाणी गोड कडील. झालं का? अशा मान हलवा, नाही झालं. सोन्याला सुगंध आणील. आला का सोन्याला सुगंध? नाही आला. वरती जाण्याकरता पायऱ्या करील, आकाशाला जाण्याकरता सीडी करील. झाली का पूर्ण? राजा रावणाचं प्रापंचिक अट्टहास करत करत त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. मग तुमचं आणि माझं पिकअप नाही आता कुठं? विठ्ठल विठ्ठल. मग आता एक काम करा ना, या वाटेने नका जाऊ. साधू संतांनी जी वाट दाखवली त्या वाटेने चला. साधनाने साध्य प्राप्त केलं माझ्या तुकोबाराने. परिणाम शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. खूप सुंदर प्रमाण दिलं बरं का, हृदयस्पर्शी प्रमाण दिलं, 1 नंबर. आज खरोखर मोठी गंमत अशी आहे बरं का. संदीप भाऊ कुठे बसले? तिकडे गेले का? हा पाठीमागे का? संदीप दादा आज गाणारे 1 नंबर आहेत बरं का. मामा थोडा आवाज द्या. गाणारे 1 नंबर आहेत.
वाजवणारे एक नंबर आहेत, ब्राह्मण काका पण एक नंबर आहेत, विनेकरी एक नंबर आहे, टाळकरी एक नंबर आहे, साऊंड सिस्टीमवाले दादा एक नंबर आहे, पुरुष मंडळी एक नंबर आहे, कॅमेऱ्यावाले दादा एक नंबर आहे, महिला मंडळी तुम्ही सगळे एक नंबर आहेत, पाठीमागं बसलेले एक नंबर आहे, इकडं बसलेले एक नंबर, तिकडं बसलेले एक नंबर, खुर्चीवर बसलेले एक नंबर, तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे? विठाला विठाला विठाला. अतिशय सुंदर आणि गोड असं निवेदन आहे. एकदा जोरदार टाळी वाजवाय थोरात परिवार करतात. अभंगाच्या पहिल्या चरणात श्री तुकोबाराय वर्णन करतात. याजसाठी केला होता अट्टहास. कशा करता? शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता आमच्या जीवनातला अट्टहास होता. मंडळी, आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरती काही ऋण आहे, काही कर्ज आहे, काही उपकार आहेत. प्रामुख्याने तिघांचं ऋण आपल्या डोक्यावरती आहे. 1, देवाचं ऋण आपल्या डोक्यावरती आहे. 2, देवमान्य संतांचं ऋण आपल्या डोक्यावरती आहे. आणि 3, जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण आपल्यावरती आहे. आता 4 गोष्टी विसरून इकडे लक्ष द्या. 1, देवाला विसरता कामा नये. 2, देवमान्य संतांना विसरता कामा नये. 3, जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. आणि 4, मरण विसरता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. 1, देवाला विसरता कामा नये. एखादा उठला म्हणलं महाराज आम्ही देवाला विसरू, काय करायचं? महाराज म्हणले तुम्ही जर देवाला विसरलात तर फार मोठी हानी होईल. टाळी वाजव जोरदार. वा वा. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. महाराज म्हणले देवाला विसरलात फार मोठी हानी होईल. हानी. देवाला का विसरू नये? देवाचं ऋण आपल्या डोक्यावरती आहे, देवाचे उपकार आपल्यावरती आहे, म्हणून देवाला विसरता कामा नये. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. जोया भिवरेच्या तिरे कट धरुनिया करे. 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा मला दिलाय, म्हणून देवाला विसरता कामा नये. आउट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. राजा हो, 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा मला दिलाय. कशा करता? भजना करता. देवे दिला देह, दिले इंद्रिय हात पाय कान. हे सकल इंद्रिय देवाने भजना करता दिलेत, नामचिंतन करण्याकरता दिलेत, परमार्थ करण्याकरता दिलेत. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिलंय. ऐका बरं का, हे मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिलंय. हे मिळालंय का कळालंय? बोला बोला बोला. हा, जाऊ का निघून मी? बोला ना काहीतरी मग. हा, रिपीट सांगू का परत? मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिलंय. हे मिळालंय का कळालंय? हा, तुम्ही जो जिता वही सिकंदर बोलत चला. हा, चांदीचं नाणं नाही बरं माझ्याकडं. बोला बोला बोला. मिळालंय पण कळालं नाही. बरोबर आहे बाबाचं. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती.
कळालं असतं तर लोकांनी गोवा मावा गुटखा माणिकचंद विमल तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं तर शेजारच्या जे बांध कोरले नसते. कळालं असतं तर गरीबाला त्रास दिला नसता. कळालं असतं तर मिस्त्री लावली नसती सोलापूर कोल्हापूर. हे मिळालंय पण कळालं नाही. काय कळालं नाही हो दादा? काय कळालं नाही? फुकट मिळालंय. विठ्ठल विठ्ठल. आणि एखादी वस्तू फुकट मिळाली की लोकांना फारशी त्याची किंमत कळत नाही, त्याचं व्हॅल्युएशन डाऊन होत असतं. आणि अति परिचय झाला किंमत झिरो होती, डाऊन होतं व्हॅल्युएशन त्याचं. म्हणून लय जास्त कुणाच्या जवळ जायचं नाही, लय कुणापासून लांब राहायचं नाही, दुरून डोंगरी साजरी करायचा. कारण अति परिचय झाला की आवाज नाही येते. विठाला विठाला. देवाने नर शरीर तुम्हा मला दिलंय. हात दिलेत. हात कशा करता ताई आई? कशा करता हात दिले देवाने? भाकरी करायला? बोला ना बोला ना. कशाला? टाळी वाजवायला. एकदा जोरदार वाजवा मग टाळी. तुम्ही असं मोकळं बोलत जा. आजचं कीर्तन म्हणजे घालीन लोटांगण मोकळं पटांगण. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे लय टेन्शन घेतल्यासारखं बसू नका आणि मला टेन्शन देऊ नका. विठ्ठल विठ्ठल. काय सांगत होतो विसरलो बाबा मी. काय सांगत होतो? हा, नरदेह देवाने दिलाय तुम्हा आम्हाला. हात दिले टाळी वाजवण्याकरता. देवाने तोंड दिलंय कशा करता? बोला बोला. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. प्रत्येक काम करत असताना हरीचं नामस्मरण करा, देवाचं भजन करा. कामामध्ये कामे वा वा. आई मन राम राम जाईल गावाचे सुख होईल दुःखाचे. टाळी वाजवा जोरदार. वा वा. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. देवाचं नामचिंतन करा. तोंड देवाने त्याच्याकरता दिले. देवाने गळा दिलाय. गळा कशा करता आई ताई? कशा करता दिलाय? काळे मणी घालायला, पांढरे कशा करता दिलाय देवाने? सोनं घालायला होय. कशा करता? पवित्र तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवा. वा 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 वा. हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा. हृदय कळवळा देवाने गळा दिलाय कशा करता? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. तुळशीची माळ घालण्याकरता दिला देवाने गळा. लोक भरपूर सोनं घालतात. माय सोनं घालू नये या मताचं मी महाराज नाही बरं. सोनं प्रत्येकाला आवडतं. आवडतं की नाही पुरुष मंडळी? सोनं भरपूर घाला. उद्या 10-5 तोळे घ्या. मला का पैसे द्यायचे का? भरपूर सोनं घाला. आनंदात जीवन जगा. परमार्थ करा. देवाचं नामस्मरण करा. आई वडिलाची सेवा करा. सोनं भरपूर घाला. पण एक काम करा ना, जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत बारीक का व्हायना गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला. एक वाक्य बोलतो जरा लाखातलं वाक्य. अरे काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला? अरे काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील पवित्र तुळशीच्या माळीच्या मण्याला. देवाने गळा दिलाय तुळशीची माळ घालण्याकरता. देवाने हात दिले टाळी वाजवण्याकरता. देवाने कान दिले. सकल इंद्रिय देवाने त्याच्याकरता दिलेत. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम जप.
सकळ सिद्ध आहे जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाय फुले फजित पाय तीर्थयात्रा जाये चुकून तीर्थयात्रा जाये चुकून तीर्थयात्रा जाय सुखून जवही सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तू आपुले सोहित पाय तीर्थयात्रा जाये चुकून टाळी वाजवा जोरदार. वा वा. देवाने पाये दिलेत पंढरपूरची वारी करण्याकरता. देवाने सकल इंद्रिय त्याच्याकरता दिलेत. पण लोक एवढे चॅप्टर ओ आयुष्य संसार केला एक दिवस मरून गेले. विठाला हो. बसलेले मंडळी एवढे भाग्यवान मंडळी आहात तुम्ही, नशिबवान मंडळी आहात. कोरोना होता का तुमच्याकडं? होता? बोला ना. होता? किती गोड होता? कसला म्हणा त्याच तर मुडदा बसिला. पिंपरी गवळी गावामध्ये कोरोना. अहो सगळीकडे एवढं धुमाकूळ तुम्ही पाहिलं महाराज. 2020चा कालखंड आहे. तुम्ही बसलेले साक्षीदार आहात साहेब मंडळी सगळे. ताई सगळ्यांना माहिती आहे कोरोना एवढा जबरदस्त होता, एवढा कडू काळ होता. पाहिला तुम्ही डोळ्याने. अशी गर्दी होती का कोरोनाच्या काळात? अशी माणसं चिटकून बसत होते का? नाही. कोरोनाचा वाईट काळ डोळ्यांनी पाहिला. साक्षीदार आहात इथं बसलेले मंडपात सगळे मंडळी. पण एवढा वाईट काळ गेल्यानंतर सुद्धा आजच्या मिनिटाला तुम्ही सुरक्षित आहात फक्त आणि फक्त पांडुरंगाचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी. लक्षात ठेवा. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पित. विठाल विठाल. हो. हे सकल इंद्रिय देवाने त्याच्याकरता दिलेत, नामचिंतन करण्याकरता दिलेत. भाग्यवान मंडळ आहात बसलेले तुम्ही. पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळात पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. आपण या मातीमध्ये बसलोय. ही महाराष्ट्राची माती आहे. ही माती किती पवित्र आहे. एक धारदार वाक्य बोलतो बरं, जर कान उंचावून ऐका. और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, सुकलीने अफजल पुढं माझ्या शिवबाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मरण ज्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा खरा. या मातीमध्ये संभाजी राजा घडलाय, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले आणि या मातीमध्ये अफजल गाठला आणि आज मातीमध्ये हिंदवे स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा मातीत तुमचा माझा जन्म झालाय. आज इथं बसलेल्या हिंदूच्या तरुण मुलाला, कपाळाला टिळ असणाऱ्या मुलाला विचारलं, बाबा अरे काय तुमचे हिंदुत्वाची व्याख्या आहे, काय तुमची स्वराज्याची व्याख्या आहे? ते एकच वाक्य बोलतील, अरे चिरले आमच्या नसा तर उधळण होईन भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे युक्ती, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे शौर्य, शिवराय म्हणजे निष्ठा, शिवराय म्हणजे तत्व, शिवराय म्हणजे परस्त्रीविषयी असणारा आदर, आणि शिवराय म्हणजे तुम्हा आम्हा गोरगरीब जनतेच्या देवरातील देव छत्रपती शिवाजी महाराज. पवित्र मातीमध्ये, पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. आपण भाग्यवान मंडळी आहात. या देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. 1 लाखातलं वाक्य बोलतो. आपण सगळे जाणकार मंडळी आहात इथं बसलेले. ऐका, भारतासारखा देश नाही,
महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नये, सुतकीर्ती मांडवी जटीसारखी धीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरायासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात लबाड नाही, कावळ्यात धूर्त नाही, काजळ्यात काळा नाही, लोण्यात मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पुन्हा राजा होणे हे मिळालंय. भाग्यवान मंडळी आहात. पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. या भारत देशाची संस्कृती किती आकाशाच्या उंचीची आहे. आपण रोज कानाने ऐकतोय, भारत माझा देश आहे. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. हे गाव माझं आहे, हा तालुका माझा आहे, महाराष्ट्र माझा आहे, ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. ही वृत्ती ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये राहील ना, त्यावेळेस तुमचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मरणावरती विजय प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला, परिणाम शेवटचा दिवस गोड झाला. म्हणून बसलेले मंडळी, देवाला विसरता कामा नये. देवाचं ऋण आपल्यावरती आहे आणि दोन संतांचं ऋण आपल्यावरती आहे. कारण संत आलेच त्या करता आम्ही वैकुंठवासी आलो या टाळी वाजवा, टाळी वाजवा. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. टाळी वाजवा, टाळी वाजवा. टाळी वाजवा जोरदार. संत आकाशाच्या उंचीचे आहेत. संत कुणाला म्हणावं, माझे बाबा गुरुवर्य सांगायचे, जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं, जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं, सरळ रस्त्याने जातात त्याला साधक म्हणावं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्यांना संत म्हणावं. विठ्ठल विठ्ठल. संत याच करता आले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. म्हणून या संत महात्मे आडराणी धावणाऱ्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत आले. विठ्ठल विठ्ठल. संत किती मोठे. एक छोटासा दृष्टांत देतो. एक जण दुबईला कामाकरता गेला. दुबई सांगू का साहेब, अमेरिका, कोणतं बरं पडतंय? बोला बोला, दोन्हीपैकी कोणतं? हा, दुबई का? जाऊन द्यायचं का? 12 वाजायला 5 मिनिटं कमी असताना तूच निघाला. तिकडं 10 वर्ष जॉब केला, नोकरी केली. किती वर्ष? 10 वर्ष. संत किती मोठे या पदावरती बोलतो याचं चिंतन चालू आहे. ऐका. दुबईला गेला, 10 वर्ष काम केलं, भरपूर पैसा कमवला. म्हणला आता भरपूर पैसा झाला, आता गावाकडे गेलं पाहिजे. गावाकडे आला. गावाकडे आल्याच्या नंतर गंमत अशी झाली, त्याचा मित्र त्याला शाळेमधला वर्गमित्र क्लासमेट भेटला. त्याला म्हणे, काय रे दादा, अरे किती पैसा आहे? म्हणे, का तुझ्याकडं किती पैसा आहे? सगळ्यात जास्त जमीन तुझ्याकडं, सगळ्यात जास्त सोनं तुझ्याकडं, भरपूर पैसा आहे, शेतीवाडी भरपूर तुझ्याकडं. किती मोठा झाला रे तू? मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तू दुबईला ज्या मालकाकडे कामाला होता, तो मालक किती मोठा आहे? तू एवढा मोठा आहे, तुझ्याकडं पाहिलं तर अख्ख्या गावात कोणाकडे पैसा नाही, संपत्ती नाही, प्रॉपर्टी नाही, एवढी प्रॉपर्टी तुझ्याकडं.
तुझा हात कोणी धरू शकत नाही, एवढा मोठा. आणि पैसा असला की सगळे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. बसलेले मंडळी पैसा भरपूर कमवा. एक वाक्य माझं लक्षात ठेवा, पैसा जीवनामध्ये सर्व आहे. व्यवहारात पैसा लागतो बरं का आई, पैशाशिवाय काही होत नाही. व्यवहारात पैसा लागतो. पैसा व्यवहारामध्ये सर्व आहे, पैसा जीवनामध्ये सर्व आहे, पण सर्वस्व मात्र देव आहे हे मात्र विसरू नका. पैसा जीवनामध्ये भरपूर लागतो. ऐका, 5 धंदे सोडून पैसा कमवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, एक लक्ष द्या. 1 दारूचा धंदा करून पैसे कमवू नका. 2 जुगाराचा धंदा करून पैसे कमवू नका. 3 शस्त्राचा धंदा करून पैसे कमवू नका. 4 विषाचा धंदा करून पैसे कमवू नका. आणि 5 खाली पायची वेळ येईल असा धंदा करून पैसे कमवू नका. विठाला विठाला. सगळेजण मानायचे म्हणे, काय तुझ्याकडे एवढा मोठा पैसा आहे, दुबईहून एवढं काम केलं 10 वर्षात. तुझ्याकडे एवढा पैसा आहे. इकडे बघा, ज्या दुबईला मालकाकडे कामाला होता त्या मालकाकडे किती पैसा आहे, तो मालक किती मोठा आहे. तू एवढा श्रीमंत आहे पैशावाला, ज्या मालकाकडे कामाला होता तो मालक किती मोठा आहे. इकडे लक्ष द्या. तो म्हणतो, हे बघ त्याच्या मित्राला, मी दुबईला ज्या मालकाकडे कामाला होतो तो मालक किती मोठा असेल मला हे काय सांगता येणार नाही, पण छोटीशी गंमत म्हणून सांगतो बरं का साहेब. तो म्हणला, ऐक, त्याच्या मित्राला, दुबईला ज्या मालकाकडे मी कामाला होतो त्या मालकाकडं भांडे घासायला, धुणं धुवायला बाई कामाला होती. आणि भांडे घासणारे, धुणं धुणारी बाई 2 कोटी रुपयाच्या गाडीमध्ये कामाला यायची. आणि 2 कोटी रुपयाच्या गाडीमध्ये परत काम झाल्यावर घरी जायची. पुढचं ऐकणं म्हणे, अहो त्या घरामध्ये फरची पुसाला, चहा द्यायला ते वेटर असतात ना, ते नोकरीवर येत असताना स्वतःच्या हेलिकॉप्टरने येतात. नोकरीला येताना ड्युटीवर स्वतःच्या हेलिकॉप्टरने येतात आणि ड्युटी झाल्यावर स्वतःच्या हेलिकॉप्टरने परत घरी जातात. म्हणजे मालक किती मोठा असेल हे मला सांगता येणार नाही. तो मालक किती पैसावाला असेल, किती श्रीमंत असेल हे मला सांगता येणार नाही. बघता काय, तसं संत किती मोठे असतील, संत किती श्रीमंत असतील हे देखील मला सांगता येणार नाही. विठाला विठाला. संत या ठिकाणी आले. 3 जन्म देणाऱ्या मायबापाचे आपल्यावरती ऋण आहे. त्यांनी विश्व दाखवलं, त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. त्या उपकारातून उतराई होण्याकरता एवढा मोठा कृतज्ञता सोहळा या थोरात परिवाराने आयोजित केलाय. आणि 4 मरण विसरता कामा नये. मरण विसरता कामा नये. लोक मरणाला विसरलेत, पण बसलेले मंडळी, ज्याचा जन्म झालाय त्याला मरावं लागेल. लय मेलेत, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पासी नासिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ, सावधान क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का, कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. एक दिवस जावा लागणार आहे. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तो ही तैसा. इकडे बघा, प्रत्येकाला जावा लागणार आहे, म्हणून मरण विसरता कामा नये. तुकोबाराय म्हणतात, आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला, परिणाम आमच्या जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त झाली. टाळी वाजवा, टाळी वाजवा. पावलो
खूप सुंदर. तुकोबाराय म्हणतात आम्ही निश्चिंत झालो आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या. 2 चरणाचा भाव आपण पाहिला. राहिलेल्या चरणाचा भाव पाहू त्यापूर्वी सगळ्यांनी वरती हात जाऊन द्या. वरती हात घ्या. याचा विकू नका देऊ फक्त ट्रबल कडक करा. आवाज मॉनिटर द्या. हात सगळे 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 कॅमेरावाले दादा फिरवा त्यांच्याकडे पाठीमागचे सगळे पाठीमागचे. वा वा थँक्यू धन्यवाद दादा. असे सरळ घ्या सरळ. हा असेच राहून द्या. 1 मिनिटात चहा पिऊन हातवरती घ्या. सगळ्यांनी पुंडलिकावर हरीचा गजर करायचा. थोडा आवाज वाढवा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जय. जगद्गुरु राम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. हात सरळ घ्या सरळ. हे बघा अशी हा टाळी अशी वाजायची. इकडे बघा. 2 3 4 आवाज आवाज 2 3 4 1 2 3 4 1 2 3. दैवत छत्रपती नामुचे दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती नामुचे दैवत छत्रपती. टाळी टाळी टाळ्या. वा वा. टाळी टाळी. हा टाळ टाळ टाळ्या. दैवत छत्रपती दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. हा हा टाळ टाळ. कैलासवासी तात्याबा महादू थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एवढा भव्य दिव्य समाज या ठिकाणी उपस्थित आहे. मायबाप खरोखर हा कार्यक्रम अण्णाने पाहिल्यानंतर अण्णा स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि अण्णाच्या आशीर्वादामध्ये हा थोरात परिवार 2 मुलं 2 मुली उभं आयुष्य सुखामध्ये समाधानामध्ये जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. टाळी टाळी. हा जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी. आवाज आवाज आहे. टाळी वाजवा टाळी. हा टाळ टाळ. विदर्भ प्रांतामध्ये लखोजी जाधवाच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले राष्ट्रमाता जिजाई साहेब. अरे स्वराज्याची रणरागिणी. मासाहेबाला डोहाळे लागले. मासाहेबाला प्रश्न विचारला. मासाहेब खाण्यापिण्याचे डोहाळे आहेत का मासाहेब? मासाहेब बोलत्या झाल्या आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही. आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं हातामध्ये समसर घ्यावे हातामध्ये तलवार घ्यावे दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं. हे मासाहेबाला लागले होते डोहाळे. राष्ट्रमाता जिजाई साहेब आहे तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात. पदर पसरतात. आई जगदंबे या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. जगदंबे माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची कोश पवित्र केली पाहिजे. 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणार राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. हे त्या आईचं मागणं होतं. शुक्रवार या दिवशी तेजोमय किनार शिवनेरी पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा शिव छत्रपती जन्माला आले. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई